उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच. विधानसभाध्यक्ष नार्वेकरांचा मोठा निर्णय. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र. विधानसभाध्यक्षांचा एक मोठा निर्णय. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या. भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप योग्य पद्धतीने नव्हता, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य. सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती नार्वेकरांकडून अमान्य. याचिका फेटाळायच्या होत्या, मग 9 महिने का घेतले? गद्दारी केलेल्यांना अपात्र करायला हवं होतं. नार्वेकरांनी लोकशाहीचा गळा घोटलाय. ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची टीका. त्यालाची मॅच फिक्सिंग होती. विधानसभाध्यक्षांनी लोकशाहीची हत्या केली. उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. आजचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय, हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव. ठाकरेंवर टीका करत शिंदेंची निकालानंतर TV9 मराठीला प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार. नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे दाखवून दिलं. ठाकरे संतापले. ठाकरे गटाकडून 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती. नार्वेकरांनी घटना दुरुस्ती फेटाळली. 1999 ची घटना दुरुस्ती मान्य. विधिमंडळात बहुमत तोच राजकीय पक्ष. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल. विधिमंडळाबाहेर शिवसेना म्हणून शिंदे गटालाच मान्यता. नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. हा निर्णय नव्हे, भाजपचं मोठं षडयंत्र. ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांविरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार. भाजप आमदार राम कदम आक्रमक. विधानसभाध्यक्षांबाबत अपशब्द वापरून विधानसभेचा अपमान केल्याचा आरोप. शिंदेसह 16 आमदार पात्र ठरल्यानं सरकारला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार. आदित्य ठाकरेंची TV9 मराठीला माहिती. निकालाने आश्चर्य वाटलं नाही. सत्ताधाऱ्यांना हवा तसा निर्णय नार्वेकरांनी दिला. ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं, तिथे त्यांना न्याय मिळेल. निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. सरकार मजबूत आणि भक्कम आहे. कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत निकाल दिला. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकालावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. महाशक्तीच्या आशीर्वादाने आजचा निकाल. नार्वेकरांनी दिलेला निकाल स्क्रिप्टेड होता. निकालावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरात शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी. ठाकरे गटाकडून बालगंधर्व चौकात काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन. कार्यकर्ते ताब्यात. अपात्रतेवरील निकालानंतर शिंदे गटाकडून जल्लोष. कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाचं शिवसेना भवनाबाहेर जोरदार आंदोलन. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या असे फलक झळकवत निर्णयाचा निषेध.